याची डिझाईन खूप छान आहे. इथे मेट्रो येते. आता मला कळतं एवढे सेलिब्रिटीज काय येत होते इथे. 250ला 2 सरळ या समोरच्या गल्लीमध्ये, तर सांभाळून ठेवा. हॅलो एव्हरीवन अँड इट्स वीकेंड अगेन. मी निघाली आहे पुण्यातले काही प्लेसेस एक्सप्लोअर करायला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही कधी पुणे मेट्रोनी ट्रॅव्हल केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे सिव्हिल कोर्टवरून तुम्हाला मेट्रो चेंज करावी लागते. मी रामवाडीवरून चढलेली. आता मला मंडईला जायचं आहे, तर मी इथून चेंज करून स्वारगेटची मेट्रो पकडणार. वन ऑफ माय फेवरेट मेट्रो स्टेशन. याची डिझाईन खूप छान आहे. थोडासा स्क्विड गेम मध्ये आल्यासारखा फील येतो, कारण खूप सारे असे स्टेअर्स आहेत अंडरग्राउंड जायला, आणि ह्याची डिझाईन पण तुम्ही बघा. अँड आफ्टर क्रॉसिंग 3 लेवल्स आणि 2 लेवल वरच्या, वी आर फायनली ॲट दिस ग्राउंड. इथे मेट्रो येते. अशी आहे पुण्याची अंडरग्राउंड मेट्रो ॲट सिव्हिल कोर्ट. तर मी आता उतरली आहे मंडईला, जे की भाजी मार्केट आहे पुण्यातलं. तुम्ही इथे आलाय आणि तुम्ही दगडूशेठला गेला नाही असं होऊ नाही शकत. तर मी मंदिराकडे चालली आता. मंदिराचा रस्ता या भाजी मंडईमधूनच जातो. तर मी तुम्हाला दाखवते मंडई. जर तुम्ही मंडईमधून येत असाल, मंडईमधून एक रस्ता जातो मंदिराकडे. विचारत विचारत आलात तरी चालेल. आणि ही भाजी मंडई खूप जुनी आहे, खूप मोठी आहे. मी आतमध्ये गेली नाही कारण आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे तिथे. बट खूप छान भाज्या आणि स्वस्त दरामध्ये मिळतात. फळं पण आहेत. तर तुम्ही नक्कीच इथे विजिट करा. बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. इथे जवळच तुळशीबाग मार्केट. जर तुम्ही पुण्यातल्या, तुम्हाला माहितच असेल, जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून बघताय तर इथे तुळशीबाग मार्केट आहे, जे की पुण्याचं वन ऑफ दी फेमस कपडे ज्वेलरी. तिथेच लागून एक फुल मार्केट पण आहे. आणि मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं मंडई, तर मंडईच्या जस्ट पुढे तुळशीबाग लागते. आणि तुळशीबागेच्या पुढून जर रस्ता आहे तो मंदिराकडे जातो. तर चला थोडं मार्केट पण एक्सप्लोर करू. मार्केट अजून ओपन नाही झालेलं आहे. हळूहळू सगळी दुकानं रेडी होत आहेत. तोपर्यंत मी विचार केला की इथे येऊन नाश्ता करते. मी आता आली आहे पुणा गेस्ट हाऊस इथे. ते मला खूपच फेमस असं दिसतंय. खूप सगळ्या सेलिब्रिटींचे फोटोज वगैरे लावलेले आहेत तिथे. तर लेट्स सी कसं आहे. तर मी ऑर्डर केलेलं आहे थालीपीठ बासणीचं. त्याच्यासोबत त्यांनी काही केलेलं आहे. ऑथेंटिक चव आहे. मस्त कांदा वगैरे घालून त्यांनी बनवलेलं आहे थालीपीठ. छान आहे. Finally we have Sapav. प्रॉपर अशी रशाची चव, कुरकुरीत फरसाण आणि चटणीला दही. परफेक्ट कॉम्बिनेशन.
Being a Maharashtrian, it is must to have Maharashtrian sweet. ही आपली मस्त धूप गारलेली पुरणपोळी. Speechless. Now it's turn for मोदक. परफेक्ट मस्त शिजला. जास्त काही गोड पण नाहीये, जसं आपण घरी बनवतो तसं. आता मला कळतं एवढे सेलिब्रिटीज काय येत होते इथे. खूप चव आहे. हेच आहे ते पुणा गेस्ट हाऊस जिथे आम्ही नाश्ता करायला आलेलो. मार्केट चालू झालेलं आहे. कपडे, ज्वेलरी, सँडल्स, लहान मुलांचे आणि लेडीजचे कपडे खूप जास्त आहेत. व्हरायटी आहे. लेडीज कुर्तीज 250 ला 2 आहेत. तुम्ही सिंगल पीस पण घेऊ शकता, बट 250 ला 2 आहेत. मंदिराच्या आधीपासूनच सगळे दुकानदार बसायला चालू होतात, पण जी प्रॉपर अशी तुळशी बाग आहे ती काका हलवाई यांच्या दुकानापासून चालू होते. तर मंदिराच्या बाहेरच तुम्हाला समोर काका हलवाईचं मोठंसं दुकान असं दिसतं. त्याच्या आतमध्ये जी गल्ली जाते तिथे तुळशी बाग. हे काका हलवाईचं दुकान आहे. तिथून सरळ या समोरच्या गल्लीमध्ये आपली तुळशी बाग आहे. आणि फिरत फिरत तुम्ही हे मस्त असे जे कॉर्न चाट खाऊ शकता. हे मामा विकतात इथे. ओनली 20 रुपीज. खूप सुंदर सुंदर अशा नेक पीसेस आहेत. मागे मी अशातली एक तुळशी घेतली होती इथून फक्त 100 रुपयांना. खूप ऊन आहे आता. 12-12:30 वाजलेले आहेत काहीतरी. आणि इथे तुम्ही बघू शकता, जर तुम्ही लग्नासाठी जी वगैरे शॉपिंग करत असाल किंवा एखादा फेस्टिव्ह सीझन असेल, खूप ट्रेडिशनल असे महाराष्ट्रीयन दागिने तुम्हाला मिळतील. आणि एकदम रिझनेबल रेट आहे. 200-250 रुपयापर्यंत आहे. खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत. असं नाही की तुम्हाला फक्त एक तर एकच ऑप्शन आहे. फक्त एवढंच की थोडं लवकर या जर संडेला येणार असाल तर, कारण संध्याकाळी जर इथे आलात तर तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळेल. आणि जर मोठ्या ग्रुपमध्ये स्पेशली लहान मुलांना वगैरे घेऊन येत असाल तर सांभाळून ठेवा. लहान लहान मुलांचे पण इतके छान छान कपडे आहेत. खूप व्हरायटी आहे. एकदम स्वस्तामध्ये ट्रेडिशनल वेअर्स पण आहेत.
तांबडी जोगेश्वरी देवीचं पण आज दर्शन झालंय. आणि ह्या बॅगा फक्त 100 रुपयाला होत्या. स्ट्रीट्स ऑफ पुणे. माझ्या मम्मीसाठी ही बॅग घेतली आहे मी.